रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माननीय श्रीमती स्वालिहा मालगावे आमच्या आठवणीनुसार रावेर पालिकेच्या या पहिल्याच महिला मुख्याधिकारी आहेत। परंतु आपल्या कर्तृत्वाने रावेर पालिकेच्या प्रशासनावर एक ठसा त्यांनी उमटवला आहे। सांगली जिल्ह्यातल्या बेळंकी या छोट्याशा गावात 10,000 लोकवस्तीच्या गावातून त्यांचा जन्म झाला। एका सुखवस्तू आणि प्रागतिक विचाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला अतिशय महत्त्व होतं। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं। थोर समाज सुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे। त्यांचे वडील, मोठे काका, काकू, दादा हे सगळेच डॉक्टर आहेत आणि म्हणून घरच्याही कुटुंबाचा आग्रह त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावा असा होता। पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी होण्याचं स्वप्न मालगावे मॅडम यांनी पाहिलं होतं। त्यामुळे इंजिनिअरिंग करून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला त्या लागल्या आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि मुलाखतीसाठी पण त्यांची निवड झाली। परंतु प्रकृतीने अशक्त असल्याने आणि वयाने लहान असल्याने यू आर टू यंग टू बी ॲन ऑफिसर असं सांगून त्यांना पद नाकारण्यात आलं। पहिल्याच प्रयत्नात अधिकारी बनवून दाखवेन असं आईबाबांना त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण ते शक्य झालं नाही। म्हणून स्वालिहा मॅडम खूपच निराश झाल्या। दरम्यान वोडाफोन कंपनीत त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं। तिकडे जॉईन होण्याचा त्यांनी विचारही केला होता, पण शेवटचा एक प्रयत्न करून बघ असा त्यांच्या वडिलांचा प्रेमळ सल्ला त्यांना मिळाला आणि पुन्हा जोमाने त्या तयारीला लागल्या। मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुख्याधिकारी तथा सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा हे पद त्यांनी मिळवलं। आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण करून त्या इस्लामपूर जिल्हा सांगली येथे प्रथम मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि नंतर वर्धा येथे काही काळ त्यांनी काम केलं। मध्यंतरी मातृत्व आणि बालसंगोपन रजा घेऊन त्या रावेरला रुजू झाल्या आहेत। स्वालिहा मालगावे यांच्या कुटुंबात त्यांचे सासू सासरे, दीर, नणंद, आजी, सासू, मावस सासू असं मोठं कुटुंब आहे। त्यांचे पती श्री शेख हे वरणगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत। एकत्र कुटुंब असल्याने घरी वातावरण खूप खेळीमेळीचं असतं। सासू सासरे त्यांना आपली मुलगीच मानतात। या अशा प्रेमळ वातावरणामुळे कामाचा ताण अजिबात जाणवत नाही आणि माहेर सारखंच सासरी त्यांना वाटतं ते तितकंच प्रागतिक विचारांचं आहे असं मत स्वालिहा मालगावे मॅडम व्यक्त करतात। एक रावेर शहराला कुठलेही नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी सध्या नसताना प्रशासकीय राजवट रावेर पालिकेवर आहे, पण तरीही लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न स्वालिहा मालगावे मॅडम करत आहेत। नमस्कार। रावेर पालिकेच्या 132 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्याधिकारी माननीय श्रीमती स्वालिहा मालगावे यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत। कर्तृत्ववान नवदुर्गा या मालिकेत आपलं रावेर या चॅनलसाठी आपण त्यांच्या कार्याचा परिचय समजून घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, सर्वप्रथम मला तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगा, ज्या कुटुंबातून तुम्ही आलात। मी बेळंकी जिल्हा सांगली या एका छोट्याशा खेड्यागावातून आली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा आहे, तिथलं छोटंसं गाव आहे। माझे बाबा डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहे आणि शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे कुटुंबामध्ये। मॅडम, कुटुंबात कोण कोण असतं आपल्या? माझ्या माहेरी आई बाबा आहेत, बहीण आहे, भाऊ आहे आणि आत्ता सासरी माझ्याकडे माझ्या आजी सासू आहेत, सासू सासरे, दीर, नणंद, मावशी सासू आहेत आणि माझे पती आहेत सोबत। माझी मुलगी आहे छोटी। रावेर पालिकेत साधारण 2 वर्षांपूर्वी आलात। कोणती आव्हानं सुरुवातीला पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून तुमच्यासमोर होती? आव्हानं म्हणाल तर सर्वात मोठं आव्हान हे आहे नगरपालिकेमध्ये की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे खूप। आमच्याकडे 16 पदं केडरचे आहेत, पण त्यातले 14 रिक्त आहेत। फक्त 2च पदं भरलेली आहेत।
ती सर्वात मोठी समस्या होती, अजूनही आहे. आणि निधीची कमतरता होती. म्हणजे आपल्याकडे विकास कामं करण्यासाठी जो निधी आहे तो जवळपास म्हणजे मी जॉईन झाले तेव्हापासून तरी बराच निधी आलेलाच नाही. अच्छा. महिला बचत गट असल्यामुळे त्यांना महिलांना रोजगार मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्लास्टिक जे आहे त्याचा वापर कमी होईल, कारण प्लास्टिक स्वस्त असल्यामुळे लोक वापरतात. पण आपल्याकडे नाममात्र दरामध्ये आपण देतो, त्याच्यामुळे आपल्याला ते लोकांना त्याचा म्हणजे आर्थिक फायदाही लोकांना होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिक बंदीचा जो विषय आहे आपला तोही साध्य होईल. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, या अंतर्गत तुम्ही एक थैला बँक आणि काहीतरी स्वराज्य ग्रीन जिम या 2 संकल्पना पण राबवण्याचं तुम्ही म्हटलं होतं. नेमकं काय आहेत या योजना? थैला बँक ही एक आम्ही इंदोरमध्ये जो विषय बघितला त्याच्यामध्ये हा पण एक विषय होता. जसा बर्तन बँक आत्ता मी सांगितलं तसाच थैला बँकचा विषय होता. त्याच्यामध्ये आठवडी बाजार जो आपला भरतो तिथे महिला बचत गटाच्या महिला आपले कापडी पिशव्या ज्या आहेत त्या विकतात, म्हणजे नाममात्र दरामध्ये त्या विकतात आणि तिथून मग ते कापडी पिशव्या घेऊन लोक बाजार वगैरे करतात. त्याच्यामुळे मग काय होतं की प्लास्टिकचा जो वापर आहे, प्लास्टिक पिशव्यांचा जो सिंगल यूज प्लास्टिकसाठी बंदी घातलेली आहे शासनाने, पण मग प्लास्टिक पिशव्यांचा वापर न होता तो कापडी पिशव्यांचा वापर होतो. ह्याच्यातून महिलांनाही रोजगार मिळतो, महिला बचत गटाच्या महिला असल्यामुळे. मग आपण आपल्याकडे पण ते सुरू केलं. आपण आठवडी बाजार आपला शुक्रवारी असतो रावेर शहराचा, तर तिथे आपण आपल्या ज्या कापडी पिशव्या आहेत त्या आपण महिला बचत गटाकडून विकल्या जातात. तर त्याला आपण थैला बँक असं नाव दिलेलं आहे. स्वराज्य ग्रीन जिम जी आहे ती आपण आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत एक ग्रीन जिम आपण पोलिसांचं जे कवायत मैदान आहे तिथे आपण स्वराज्य ग्रीन जिम उभी केली. माननीय आमदारांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं होतं मागच्या वर्षी त्याचं. तर ती जिम आहे, त्याच्यामुळे ग्रीन जिममुळे लोकांना शारीरिक क्षमतांचा विकास करता येईल, त्याचा फायदा होईल. अच्छा मॅडम, आमच्या रावेर शहरामध्ये आता हद्दवाढ झाली आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये विकास कामं जी आहेत ती पण प्रस्तावित पालिकेसमोर असतील. अशी कोणकोणती कामं आहेत की जी म्हणजे शासनासमोर आपण प्रस्तावित केली आहेत विकास कामं शहराच्या दृष्टिकोनातून? आपण अमृत योजनेअंतर्गत 42.75 कोटी रुपयांचा आपला नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये हद्दवाढीचे जे भाग आहेत ते आणि जुनी हद्द जी आहे आपली शहराची जुनी नवी दोन्ही असे दोन्ही इन्क्लूड करून आपण 42.75 कोटीचा आपला DPR आपण सबमिट केलेला आहे. शासनाची मंजुरी मिळाली की त्याचं काम सुरू होईल. अच्छा, आणि थोडा त्या कॉलनीमध्ये अंधार वगैरे असतो अशी पण चर्चा होत राहते. त्यासाठी आपण 3 कोटींचा जो एक वीज जोडणीचा जो हे आहे म्हणजे तार आणि पोल सगळे तिथे हे करणं आणि स्ट्रीट लाईट उभे करणं, तर ते नवीन हद्दवाढीसाठी आपण ते प्रस्तावित केलेलं आहे. निधी मिळाला की तेही काम सुरू होऊन जाईल. अच्छा, प्रस्तावित जी आपली आणखी समजा मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत, आपण भुयारी गटार योजना जी आहे आपली सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासहित भुयारी गटार योजना अशी आपण 141 कोटींची DPR तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले जे गटारीचे जे प्रश्न आहेत, सांडपाण्याचे प्रश्न रावेर शहरामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत, ते सगळे संपून जातील त्या एका ह्याच्यामुळे. कारण भुयारी गटार योजना होईल आणि त्याचा आपण सर्वे केला, त्याचा टोपोग्राफिकल सर्वे करून निचांक पातळीला जे एरिया आहे तिथे आपण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पसुद्धा हे केलेला आहे, प्रस्तावित केलेला आहे. तर आता ह्या सगळ्या याला मंजुरी मिळाली की कायमचे प्रश्न सुटून जातील आपले. या तिन्ही योजना जर आपल्या कार्यान्वित झाल्या, त्याला निधी मिळाला, शासनाकडून परवानगी आणि मंजुरी मिळाली, तर नक्कीच बऱ्यापैकी जे प्रश्न असतील ते आपल्या शहराचे मार्गी लागतील. नक्कीच मॅडम, सध्या कर संकलन हा पण एक थोडा कळीचा मुद्दा आहे. नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात पण कर आता नव्याने आकारणी होते आहे, तर काय सध्या कर संकलनाची काय परिस्थिती आहे? कर संकलनाचा विषय असा आहे की मी जेव्हा रुजू झाले इथे तेव्हा आपल्याकडे 1,10,00,000 रुपये आपली डिमांड होती, जी आपली
वसुलीची जी डिमांड असते ती 1,10,00,000 होती. अच्छा. त्याच्यानंतर आता आपण चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या माध्यमातून कर आकारणी केली. त्यानंतर आत्ता आपली 3.5 कोटी डिमांड झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन हद्दवाढीचे जे भाग आहेत त्यांनाही आपण इन्क्लूड केलं. आत्ता 3.5 कोटींची आपली डिमांड आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक सुविधा ज्या आहेत ज्या नागरिकांना द्यायच्या आहेत त्याही पुरवता येतील. आणि कर संकलनाचा एक विषय असा आहे की आपण अनधिकृत जी बांधकामं आहेत आता आपण 2 टप्प्यामध्ये ते करतो आहे. तर पहिला टप्पा हा कमर्शियल जी आहेत व्यावसायिक जी दुकानं आहेत जे अनधिकृत आहेत त्यांच्यावरती आपण दुप्पट शास्ती कर लावलेला आहे. आणि याच्यानंतर आपला दुसरा टप्पा हा राहील की आपण रहिवाशी जे अनधिकृत आहेत म्हणजे ज्यांनी बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केलेलं आहे अशा मालमत्तांच्यावरती आपण दुप्पट शास्ती कर लावतो. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा. निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा. निरोगी राहा. मॅडम, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण रावेर पालिकेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी आहात. या पदावर मुख्याधिकारी म्हणून काम करताना महिला म्हणून काही अडचणी येतात तुम्हाला? महिला म्हणून अडचणी अशा येत नाहीत. जनरली म्हणजे माझा व्ह्यू हा नेहमी पॉझिटिव्ह अप्रोचवाला राहिला आहे त्याच्यामुळे मला अशा अडचणी कधी जाणवल्या नाही आहेत. पण एक विषय आहे की घर म्हणजे कुटुंब आणि कार्यालय हे दोन्ही सांभाळावं लागतं. तेव्हा आपल्याला जास्तीचं काम करायचं आहे. हे महिला म्हणून म्हणजे मीच नाही प्रत्येक महिलेला हे माहिती आहे की आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यामुळं आमची तयारी आधीपासूनच अशी झालेली असते मानसिक पण आणि शारीरिक पण. त्यामुळे अडचणी अशा मला येत नाही आहेत. उलट मला असं वाटतं की काही गोष्टीमध्ये महिला अधिकारी असण्याचा फायदा होतो. कारण लोक म्हणजे समजून उमजून बोलतात किंवा मला पण त्यांच्या ज्या काही महिला असल्यामुळे मला कळतं की त्यांना काय म्हणायचं आहे किंवा त्यांना समजून घेताना मला अडचणी येत नाही. त्यामुळे एक संवेदनशील अधिकारी राहता येतं. म्हणजे मी असं म्हणणार नाही की पुरुष अधिकारी संवेदनशील नसतात पण मग महिला असल्यामुळं ते उपजतच आपल्यामध्ये आहे. त्यामुळे मग मला अडचणी अशा काही येत नाही. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, एक शेवटचा प्रश्न की आमच्या सगळ्या माता भगिनी पण हा कार्यक्रम बघतात आणि नवरात्र आता सुरू झाला आहे, तर काय संदेश तुम्ही या सगळ्या माता भगिनींना तुम्ही द्याल एक महिला अधिकारी म्हणून? महिला अधिकारी म्हणून संदेश देण्यापेक्षा एक महिला म्हणून मी हा संदेश देईल की तुम्हाला जे करायचं आहे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जे करू इच्छिता किंवा जसं जगू इच्छिता तसं तुम्ही करा. म्हणजे इतर समाजाचा किंवा कुटुंबाचा किंवा इतर कुणाचाही अभिनिवेश असा न घेता आपल्याला जे करायचं आहे आणि आपल्याला जसं जगायचं आहे तसं करा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही दुसऱ्यांचा ताण न घेता स्वतःसाठी जगा. आणि मला हेच सांगायचं आहे की काम करताना किंवा हे करताना मी महिला आहे म्हणून मी हे करू शकणार नाही असं अजिबातच मनात आणू नका. तुम्ही महिला आहात त्यामुळे तुम्ही हे करू शकता, ही गोष्ट ध्यानात घ्या. नाही, स्पर्धा परीक्षेत तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं होतं. दुसऱ्या प्रयत्न हो ना, पहिल्या प्रयत्नात तुम्हाला मुलाखतीतून अपॉइंटमेंट मिळाली नाही. बाकी तुम्ही पास झालात ना पहिली परीक्षा पण, आणि दुसरी परीक्षा पण तुम्ही पास झालात. मग स्पर्धा परीक्षांबद्दल पण एक आमच्या श्रोत्यांना सांगा, बोला त्यांच्याशी. स्पर्धा परीक्षांचा विषय असा आहे
की बऱ्याच म्हणजे आपल्याकडे काही स्पेशल विषय असतात. म्हणजे जसं आपण ग्रॅज्युएशनमध्ये काही आता BSc BCom किंवा BA करताना आपण त्या विषयाचे हे घेतो, पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असा असतो की तो सर्व विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यामध्ये मेहनत खूप घ्यावी लागते आणि मेहनत घेतल्यानंतर जे यश मिळतं ते खूप एकदम अमूल्य असतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्यामध्ये मी ज्यावेळी तयारी करत होते, म्हणजे मी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण माझं घेतलं. त्याच्यानंतर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी विद्यालयीन महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. माझं कुटुंब जे आहे ते वैद्यकीय शिक्षणाचं पार्श्वभूमी असलेलं कुटुंब आहे, पण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडलं आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये पहिल्या वर्षी मी पहिल्या प्रयत्नामध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचले होते, पण मुलाखतीमध्ये गेल्यानंतर मी खूपच बारीक होते, तब्येत खूपच बारीक होती आणि वय पण कमी असल्यामुळे त्यांनी मला 5च मिनिटात बाहेर काढलं. त्यामुळे मग त्याच्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्यावेळी मी मुलाखतीपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर सिलेक्शन झालं माझं. सहाय्यक आयुक्त तथा मुख्याधिकारी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा म्हणून माझी निवड झाली आणि त्यानंतर मी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझं कुटुंब सोबत होतं आणि त्यांनी बराच सपोर्ट केला. माझं कुटुंब जनरली म्हणजे मी आता त्याच्यामध्ये असं नाही सांगणार की मी खूप कष्टातून खूप संघर्षातून आली आहे. माझं कुटुंब सुखवस्तू होतं आणि खूपच सपोर्टिव्हही होतं. त्यामुळे संघर्ष असा मला काही करावा लागला नाही, पण मग आपण मेहनत घेतो ज्यावेळी अभ्यास करताना त्या मेहनतीचं फळ मला मिळालं. धन्यवाद मॅडम. आपण जरी सुखवस्तू कुटुंबातून आलात तरीसुद्धा सुखवस्तू सगळ्याच कुटुंबातून आलेली मुलं आपल्या आईवडिलांकडे सगळं काही आहे म्हणून उलट संघर्षाची त्यांची शक्ती संपते, अभ्यास फारसं करत नाही असा अनुभव असतो. पण आपण त्याही परिस्थितीतून एक चांगले अधिकारी म्हणून आपण यश मिळवलं आणि आताही आपण थेट समाजाभिमुख असे विविध प्रकारचे उपक्रम लोकांसाठी जनतेसाठी आपण राबवत आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास जो अधिकाऱ्याच्या ठायी असावा लागतो तो श्रीमती स्वालिहा मालगावे यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. मॅडम, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय चांगल्या अशा पद्धतीची माहिती आपण या माध्यमातून आमच्या पहिल्या उपक्रमात दिली. आपलं रावेरच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आताच आपण रावेर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती स्वालिहा मालगावे यांची मुलाखत पाहिली. या आणि अशाच कर्तबगार आणि प्रेरणादायी महिलांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी आमची वृत्त मालिका कर्तृत्व नवदुर्गांचे हे पहा आपलं रावेर या चॅनेलवर. त्यासाठी आपलं रावेर हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.